आज तुमच्यासोबत स्पंज डोसा तर शेअर करणारच आहे, पण सकाळ सकाळी आहो आणि मी मस्त असं मंडई आणण्यासाठी मंडईत गेलो होतो. मंडईतून मंडई घेतली, त्यानंतर म्हटलं चला तुम्हाला थोडीशी आमच्या अकलूजची कृषी उत्पन्न बाजार समिती दाखवूया. खूप मोठी अशी ही बाजार समिती आहे. कांदा, बटाटा, मंडईचे जे काही होलसेल म्हणजे निलाव म्हणतो ना, तो इकडं भरत असतो. तर तुम्ही म्हणाल तू कशाला इकडे गेलते, तर आम्ही इकडं ना आंबे आणण्यासाठी गेलो होतो. माझ्या दोन्ही लेकींना ना आणि मलाही प्रचंड आंबे खायला आवडतात. त्यामुळं जसं लॉकडाऊन पडलं होतं ना, तसं आम्ही इथून आंबे आणतो. इथं काय होतं की आंब्याच्या मोठ्या मोठ्या आडी लावलेल्या असतात, म्हणजे मोठमोठे व्यापारी आहेत. तसं तर ते जास्त असं थोड्या क्वांटिटीमध्ये आंबे देत नाहीत. पण लॉकडाऊन पडल्यापासून आम्ही तिथं जात होतो आंबे आणण्यासाठी, आणि आहोंची त्यांची बऱ्यापैकी ओळख आहे. त्यामुळे असे 5-10 किलो आंबे लागले तर ते देतात. आम्ही तसे 5 किलो आंबे घेतले होते. पण इथं गेल्यानंतर पैसेही वाचतात, आणि त्याच प्रकारे 2-3 प्रकारचे आंबे आहेत ना, ते बघायला भेटतात. म्हणजे खूप व्हरायटीचे आंबे असतात. आता इथं दशेरी आंबा होता, पायरी होता आणि हापूस होता. तर आम्ही कुठला घेतला हे सुद्धा तुम्हाला सांगतेच मी. त्या अगोदर समोर बघताय ना, हा आहे हापूस. तर उद्या सोमवार असतो आणि सोमवार आमच्या इकडला बाजार असतो. पण मी सोमवारचा बाजार आणायला न जाता आम्ही मंडई आणायलाच गेलतो रविवारी, कारण मला आता थोडं वाळवणाचे पदार्थ वगैरे बनवायचे चालू आहेत. त्यामुळं एक्स्ट्राचं काम पडतंय खूप जास्त. त्यामुळं सुट्टी होती, तर आहो म्हटले रविवारीच तुला म्हणजे बाजार मंडई आणूया आपण, म्हणजे तू निवांत सगळं नीट करून ठेवशील, म्हणजे उद्याचा दिवस तुला काय वळवणाचं बनवायचं तर त्याच्यासाठी सापडेल. तर समोर बघताय ना, हा हिरवा दिसतोय ना, हा दशेरी आंबा आम्ही घेतलाय. हा दिसायला जरी हिरवा दिसला असला ना, तर खाण्यासाठी मात्र खूप अप्रतिम गोड आहे हा आंबा. म्हणजे ह्याचा मी रस बनवला ना, मला साखर टाकायची बिलकुल गरज पडली नाही. इतका टेस्टला हा छान आंबा आहे. हापूस बघू आता, म्हटलं एक 4-5 दिवसांनी नंतर हापूस घेऊया. इथं भरपूर आडी लावलेल्या होत्या सोमवारच्या दृष्टीनं, की सोमवारी कसं पहाटे पहाटे निलाव भरतो ना, त्याच्यात विकण्यासाठी तसं व्यापाऱ्यांनी इथं आंबा आणलेला असतो. आणि इतका दरवळ सुटला होता ना आंबे पिकत घातलेला सगळीकडं, खूप भारी वाटत होतं. तर इथूनच आहो आंबे आणतात नेहमी लेकींसाठी त्यांच्या, का तर त्यांना खूप आंबे आवडतात. आणि त्यांचं म्हणणं असं असतं की त्यांना ज्या गोष्टी आवडतात ना, त्या त्यांना मनसोक्त खायला घालायच्या, म्हणजे वर्षभर त्यांची परत त्या गोष्टीसाठी बिलकुल इच्छा नाही झाली पाहिजे. आणि हा समोर मी घेतलाय ना हातात, हा हापूस आंबा वास छान येतोय. त्यानंतर घरी आले, सगळी मंडई आणलेली स्वच्छ धुवून एका कपड्यावरती सुकत घातली. आता म्हटलं स्पंज डोश्यासाठी जे काही काल तुम्हाला बारीक करून भिजत घातलेलं बॅटर होतं ते दाखवावं. खूप मस्त असं फर्मेंट झालं होतं. उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे खूप छान हे फर्मेंटेशन होतं ह्याचं. आणि इथं बघू शकता कन्सिस्टन्सी कशी दिसते ह्या पिठाची. खूप मस्त, म्हणजे खूप मस्त. अशा पद्धतीनं तुम्ही नक्की डाळ तांदूळ भिजू घालून बघा, खूप छान होतं. आता ते सगळं मिक्स करून ठेवलंय. तोपर्यंत ना मला बटाट्याच्या भाजीसाठी किंवा मग थोडासा गरम मसाला लागणार होता, आणि ताईंची कमेंट होती की तू कच्चा गरम मसाल्याची पूड बनते तर ती दाखव. तर ती पण येताना पुडी आणली होती. तर ती बघा, हे असं मिक्स पॅकेट मिळतं ज्याच्यात सगळे खडे मसाले असतात ना, ते मिक्स असतात. ते फक्त आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे. त्यालाच मी ज्या वेळेस भाज्या बनवते ना, त्यावेळेस मी म्हणत असते की कच्च्या गरम मसाल्याची पूड थोडी टाकायची. तर ही पूड मी मसाला भात असू द्या किंवा वांग, बटाटा अशा स्पेशल काही काही रेसिपींसाठी ही वापरते. तर हीच आहे कच्च्या गरम मसाल्याची पूड, आणि अशा पद्धतीनं बनवायची असते. तर म्हटलं चला आजच्या व्हिडिओत तेही सांगावं. आता इथं वाटण बनवून घ्यायला लागले होते. तर इथं माझ्याकडे आज काही ओला नारळ नव्हता, तर सुका नारळ, मुठभर लसूण, कोथिंबीर आणि मोठा अद्रकचा तुकडा घालून याचं वाटण बनवून घेतलंय, कारण बटाट्याची भाजी बनवायची होती, पिवळा बटाटा, त्यासाठी. आता ते वाटण बनवून घेतल्यानंतर आज ना डोशासोबत खाण्यासाठी ओला नारळ नसल्यामुळं अशी कैरीची चटणी बनवायला लागली होती. इतकी टेस्टला भारी झाली होती ना, तुम्ही नक्की बनवून बघा. मुठभर कच्चे शेंगदाणे, एक छोट्या साईजचा कांदा आणि मस्त कैरी आहेत ना त्या टाकून घेतलेत, आणि थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ आणि लाल चटणीची पूड टाकून घेतली, आणि मस्त वाटून घेतले हे मिक्सरला. एका भांड्यात काढलं आणि तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम केलं. त्याच्यामध्ये मोहरी आणि देशी लसूण जो असतो ना, तो कट करून त्याच्या पाकळ्या घेतल्या होत्या. एक 7-8 कडीपत्त्याची पानं, आणि हा तडका चांगला तडतडल्यानंतर या चटणीवरती टाकून घ्यायचा. स्पंज डोशासोबत अशी कैरीची चटणी सुद्धा खूप अप्रतिम लागते. काही ताईंच्या कमेंट आल्या की खोबऱ्याची चटणी दाखव म्हणून. मी लवकरच शेअर करेन तुमच्यासोबत माझ्या पद्धतीची
खोबऱ्याची चटणी. या व्हिडिओत मात्र मी आज कैरीची चटणी बनवली, कारण ओला नारळ नव्हता आणि आणायला जायला सुद्धा कोणी नव्हतं आणि मला उन्हात काय जायचं नव्हतं. आणि तडका टाकल्यानंतर हे मस्त आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचे. खूप भारी लागते, तुम्ही नक्की ट्राय करा ही चटणी. अगदी कोशिंबीर कशी लागते ना त्या पद्धतीची ही कैरीची चटणी लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. मला तर इतकी आवडली होती ना, गेल्या वर्षी सुद्धा मी एकदा बनवली होती, त्यानंतर आता दुसऱ्यांदा बनवली आहे. आता चटणी तर बनवून झाली होती, आता बटाट्याची भाजी बनवून घेतली आणि म्हटलं चला मंडईमधून काय काय आणली मंडई ते दाखवावं. सगळ्या भाज्या एका स्वच्छ कपड्यावरती धुवून इथं सुकत घातल्या होत्या. त्यानंतर बटाट्याची भाजी वगैरे बनवून घेतली आणि इथं हा तवा नॉनस्टिकचा ठेवला होता आणि जो काटा चम्मच असतो ना त्याच्या पुढच्या बाजूला कांद्याचं बॅक साईड कट केलेली असते ती लावली होती आणि सगळ्या पॅनला सुरुवातीला थोडं तेल लावून घेतलं. तसं तर ह्या तव्याला फक्त पहिला डोसा बनवा किंवा स्पोंज डोसा बनवा तेल लावावं लागतं, नंतर याला तेल वगैरे काही वापरावं लागत नाही. आणि जे काही स्पोंज डोशाचं बॅटर होतं ते इथं जाडसर थोडंसं सोडून घेतलं आणि तुम्ही बघाल अगदी मधमाशाचं पोळं कसं असतं ना तसं ह्याला होल पडतात. ज्यावेळेस आपण हा स्पोंज डोसा तव्यामध्ये टाकतो ना त्या टायमिंगला थोडासा गॅस फुल करायचा, म्हणजे पटकन त्याला होल जाळीदार पडतात. खरं तर मला एकदम मस्त असं ताटामध्ये बटाट्याची भाजी हे सगळं ठेवलेलं तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, पण इतकं काम पडलंय ना एवढ्या 8 दिवसात, वाळवण बाकीचं व्हिडिओचं काम, मला अचानक कणकणी आणि ताप आल्यासारखं झालं. सगळं तर बनवलं होतं, फक्त ताटात जे वाढलेलं होतं ना त्याचं मी शूटसुद्धा घेतलं होतं, पण गडबडीत कालचा व्हिडिओ एडिट करताना माझ्याकडून ती क्लिप डिलीट झाली, त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करू शकली नाही. तर तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडली असेल ना स्पंज डोशाची, आणि जर कोणी नवीन बघत असाल ना तर मी कशा पद्धतीनं भिजू घालते तर कालचा व्हिडिओ नक्की बघा. आणि तुम्ही हे स्पंज डोसे तव्यामध्ये भाजत असताना ह्याला तुम्ही बटर वापरू शकता किंवा तूप वापरू शकता किंवा लोणी असतं ना ते लोण्याचा गोळा काढलेला असतो ना तो सुद्धा या स्पंज डोस्यावरती ठेवायचा आणि खायला घ्यायचं. इतका अप्रतिम लागतो, म्हणूनच ह्याला लोणी स्पंज डोसा असं नाव आहे. आणि समोर बघताय तुम्ही किती सॉफ्ट असे हे डोसे झालेले आहेत. तर नंतर भेटू छानशा व्हिडिओ सोबत. बाय.